तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे. आणि आज मी एक तुम्हाला हॉरर इन्सिडेंट सांगणार आहे, जो की माझ्यासोबत घडलेला, म्हणजे आमच्यासोबत घडलेला. माझे मित्र लोक होते आणि मी होतो. तर काय झालेलं, पहिले तुम्हाला जागा वगैरे सांगतो, जी की आहे नालासोपाऱ्यामध्ये. एरियाचं नाव नाही घेत, ते हे ठेवतो मी. गावाचं पण नाव नाही घेत आहे मी. तर मित्रांनो, आपण गावाचं नाव ठेवूया बटुकवाडी. तर काय झालं, या बटुकवाडीमध्ये भरपूर ग्राउंड आहेत, ग्राउंड आणि विहिरी पण आहेत. तर काय झालेलं, तर आम्ही 31ला आहेत ना पार्टी अटेंड केलेली. तर आम्ही सगळे मित्र लोक होते, 7-8 जण होते आम्ही. तर आम्ही विचार केलेला 31ला वगैरे पार्टी वगैरे करूया, राईस वगैरे आणून, थंडा वगैरे आणून. तर आम्ही DJ वगैरे पण घेतलेला. तर आम्ही गेलो, शेतामध्ये बसलेलो. शेत कसा ओपन असतो ना, तर शेतामध्ये बसलेलो, खाल्लं पिल्लं, जरा गेम खेळायला लागलो आम्ही. तर गेम खेळत होतो. मग टाईम झालेला काहीतरी 1:45 नाहीतर 1:15च्या टायमाला आम्ही गेम खेळत होतो. तर ज्या आमच्या पाठी विहीर होती, आम्ही खेळत होते त्याच्या पाठी. तर ती कमीत कमी अंतर असेल त्याचा 30-40 पावलावरती असेल दूर. तर त्याच्यामध्ये रात्री 1:15ला आवाज आला पडायला. जसा माणूस उडी टाकतो ना पाण्यामध्ये, तसा पडायचा आवाज आला. तर आम्ही गेले धावत बघायला. तर तिकडे काय नव्हतं, पाणी पण हलत नव्हतं. जसं की आता माणूस पडेल तर कसा पाणी बिणी हलेल ना, सगळं लाटा वगैरे येतील, छोटे छोटे वेव दिसतील ना त्याच्यामध्ये. तर तिकडे कोण नव्हतं, एकदम शांत पाणी होतं, एकदम शांत. तर मग मित्र बोलला, काय नाही, जाऊन दे, लक्ष नको देऊया, आपण जाऊया परत तिकडे. तर आम्ही येऊन परत बसले खेळायला. तेव्हा आमची पाठ होती त्या विहिरीकडे आणि आमच्या समोर 2-3 जण बसलेली. त्यातल्या एकाकडे चार्जिंग संपलेली मोबाईलमध्ये. तर तो आमच्याशी असाच मस्ती वगैरे करत होता. तेवढ्यात त्याची नजर आहे ना पाठी गेली, आमचे जिथे विहीर होती ना तिकडे नजर गेली. तर तिकडे आहे ना त्यांनी एक काळा सावकर बघितलं, सावकर जे की धावत होतं दुसरीकडे. तर तो मित्र बोलला, मित्रांनो आपण जाऊया इकडून, जाम रात्र झाले, घरी जाऊया. तर आम्ही त्याची बात मस्तीत घेतली. आम्हाला की ते पाण्याचा आवाज ऐकून तो घाबरला असेल, पण आम्हाला थोडी माहीत होतं की त्यांनी तसं बघितलं. मग त्यांनी सांगितलं की भावांनो, मी आता असं बघितलं, तर आपण जाऊया. तर आम्ही आमच्या गावात आले, गावामध्ये बसलेले चर्चा करत. तेवढ्यात जो की माझ्या मित्राचं घर आहे त्याच्या बाजूला गल्ली आहे, त्याच्यामध्ये धावायचा आवाज आला आम्हाला. तर आम्ही खूप घाबरले. मग आम्ही तिकडून सटकलो, म्हणजे आपापल्या घरी गेलो. मग त्या दुसऱ्या दिवशी काहीतरी संध्याकाळच्या वेळी 5-5:30ला आम्ही बसलेले बाहेर. तर एक दादा होता, म्हणजे आम्ही त्याला पहिली गोष्ट सांगितलेली. तर तो बोलला, भावांनो तुम्ही रात्रीच्या वेळी तिकडं फिरू नका, कारण की जी ती विहीर आहे ना, तर त्या विहिरीची खूप मोठी मिस्ट्री आहे. आणि काय झालेलं त्या विहिरीमध्ये ते सांगतो आता तुम्हाला, त्याची रिअल स्टोरी मी आता सांगतो. तर तो बोलला की गेले खूप वर्षाआधी काहीतरी अमावास्येची रात्र होती आणि तेव्हा 1-2 बेवडे लोक होते. तर आहे ना, तर ते लोक जात होते रात्रीचे घरी. तर आहे ना एका बेवड्याचा पाया ना सरकून तो विहिरीत पडला रात्रीच्या वेळी, म्हणजे 1:15 याच टायमाला ते घटना झालेली. त्याचा बोलला की विहिरीत पडलेला आणि त्याचा जीव गेला. तेव्हा मग तिकडे भटकायचं नसतं. ते असं सांगतात की जी ती विहीर आहे ना, ती असं रात्रीच्या वेळी कोण पण असेल ना भटकत, तर ते आवाज करतं. मग तिकडे जर कोण पण सिंगल असा माणूस गेला ना, तर ते आतमध्ये खेचतं असं बोलतात, म्हणजे आतमध्ये आपणे आप जातो. तसा माणूस हिप्नोटाईज होतो ना कोणाच्या, म्हणजे तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल की हिप्नोटाईज झाल्यावरती जे समोरचा व्यक्ती गरवतं ते होतं. तर तसंच होतं. जर रात्री एकटा माणूस जर तिकडे गेला ना,
तर त्यासोबत असं होतं. आणि तिकडे अजून आतापर्यंत 5-6 जणांचे जीव गेलेत त्या विहिरीमध्ये. तर रात्री तिकडं कोण आता फिरत नाही, ती जागा पूर्ण सुनसान असते. आणि आमच्या आता गावामध्ये 10 नंतरला एक पण माणूस बाहेर दिसत नाही. तर मित्रांनो, ही होती आमच्या इकडची एक एक्सपिरियन्सवाली रिअल स्टोरी होती आपली ही. आणि मित्रांनो, तुम्ही जे कमेंट कराल, स्टोरी टाकाल तुम्ही कमेंटमध्ये, तर मी तुम्हाला ती स्टोरी यूट्यूबला टाकेन मी बोलून. तर मी तुमची पण स्टोरी मी अपलोड करू शकतो. तुम्ही फक्त स्टोरी मला कमेंट करा. आणि माझ्या इंस्टाग्रामवरती पेज आहे मिस्टर मोंटी 2408 करून, तर त्याच्यावरती तुम्ही येऊन मला फॉलो करा आणि तिकडं मला DM करा स्टोरी तुमची जी तुमच्यासोबत घडलेली. मी ती पण तुम्हाला यूट्यूबवरती टाकेन आणि तुमचं नाव पण घेईन. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही हॉरर स्टोरी जी की रिअल आहे? ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच वेगवेगळे आणि अमेझिंग स्टोरी मी घेऊन येईन. जर स्टोरी कमी पडली तर तुम्ही नक्कीच आहेत आपल्याकडे, तर तुम्ही ती सांगाल ते आपण हे करूया यूट्यूबवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबतोय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.